ओके. सो प्रॉब्लेम आहे, प्रॅक्टिस प्रॉब्लेम 12, पेज नंबर आहे 329. ऍडजस्टमेंट बघा पहिल्यांदा काय दिले. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक 27,000. याला काय टिकमार्क करण्याची गरज नाहीये. क्लोजिंग स्टॉकला काय टिकमार्क करण्याची तिथं गरज नाहीये, डायरेक्टली आपण करू शकतो, सोडून द्या. नंबर 2, चार्ज डिप्रिसिएशन ऑन मशिनरी अँड मोटर कार 10% अँड 5% रिस्पेक्टिव्हली. बघा मोटर कार दिले, मोटर कारला एक टिकमार्क करा, मोटर कारला एक टिकमार्क करा. आणि दुसरा ऍडजस्टमेंट आहे मशिनरीला, तर मशिनरी सुद्धा याच्यावरच आहे इथं दिलेलं, तर मशिनरीला सुद्धा टिकमार्क करून ठेवा. ऍडजस्टमेंट याला आहे. ओके. 3 नंबर, क्रिएट आरडीडी 5% ऑन डेटस. डेटसला आरडीडी आहे, खालून 3 नंबरला आरडीडी दिले बाळांनो. आरडीडीला टिकमार्क करून ठेवा. आरडीडीला एक ऍडजस्टमेंट इथं आहे. ओके. नंबर 3. नंबर 4, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 5% पर एनम. याला काय टिकमार्क करण्याची गरज नाही, डायरेक्टली ते करता येते, सोडून द्या. नेक्स्ट, क्रिएट डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 3%. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, क्रेडिटर्सला ऍडजस्टमेंट आहे इथे 1 नंबरला क्रेडिट साईडला. क्रेडिटर्स दिलेत, याला टिकमार्क करून ठेवा. ऍडजस्टमेंट याला आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे, काय दिलंय बघा इथं. ऍडव्हर्टाइजमेंट 1000 इज प्रीपेड. ऍडव्हर्टाइजमेंट प्रीपेड आहे 1000 रुपये, तर ऍडव्हर्टाइजमेंटला टिकमार्क करून ठेवा. ऍडव्हर्टाइजमेंटला एक तुम्हाला ऍडजस्टमेंट इथं दिलेली आहे. नेक्स्ट वन, आउटस्टँडिंग रेंट आहे 1,500. रेंटला ऍडजस्टमेंट आहे, ऍडव्हर्टिजमेंटच्या जस्ट वर इथं रेंट दिले बाळांनो. रेंटला टिकमार्क करून ठेवा. रेंटला टिकमार्क करून ठेवा. ओके. सो ज्याला ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला आपण इथे टिकमार्क करून घेतलेला आहे. जस्ट नाव आता पोस्टिंग करूया पहिल्यांदा आपलं रेग्युलर जे ट्रेडिंग ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट आहे, त्यामध्ये गोष्टींचं पोस्टिंग करूया आणि प्रॉब्लेम बघूया पहिल्यांदा काय दिलेला तिथं आहे. ओके. मी सुरुवात करतोय पोस्टिंगला. 1 बाय 1 दिलेल्या पॉईंटचं पोस्टिंग करायचं आहे. पहिला पॉईंट काय आहे बघा, ड्रॉइंग दिलेले आहेत. ड्रॉइंगच्या समोर एक तारीख आहे 1 जुलै. ड्रॉइंग आहेत 12,000. परंतु तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे की ड्रॉइंग जे असतात ते आपण कॅपिटल मधनं वजा करतो. ओके. ड्रॉइंग जे असतात ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल आहे, त्यातनं वजा करतो. तर सगळ्यांनी लिहा पहिल्यांदा कॅपिटल. सगळ्यांनी पहिल्यांदा लिहा कॅपिटल लायबिलिटी बाजूला. त्यामधून ड्रॉइंग आपण वजा करतो, तर त्याच्या खाली लिहा लेस ड्रॉइंग. बघा ड्रॉइंग दिले तुम्हाला 12,000 रुपये. इनरला लिहा, इनरला लिहा 12,000 रुपये. कॅपिटल मधनं ड्रॉइंग आपण लेस करतो, तर कॅपिटलच्या खाली लेस ड्रॉइंग, इनरला लिहा 12,000 रुपये. ठीक आहे. नंबर 2, इथं 2 पॉईंट दिलेत, जरा बघा हे 2 पॉईंट एकत्र. कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक. बघा कोणताही कॅशचा बॅलन्स, मग तो हातामधली रोख रक्कम असू दे किंवा बँकेमधली शिल्लक असू दे, दोन्ही सुद्धा आपली काय असते, असेट असते. ओके. दोन्ही सुद्धा आपली आहे असेट. तर याला कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँकला तुम्ही लिहा. बॅलन्स शीटच्या असेटला कॅश इन हँड आहे 8,000 रुपये. लिहा इथं कॅश इन हँड आहे 8,000 रुपये. आणि दुसरं आहे कॅश ऍट बँक. बँकेमध्ये असलेली रक्कम जी आहे 20,000 रुपये. ठीक आहे. कोणताही बाळांनो कॅशचा बॅलन्स, ओके, कोणताही कॅशचा बॅलन्स ही आपली असेट असते. त्यानुसार आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दोन्ही बॅलन्सेस तिथं लिहिलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया काय दिलंय बाळांनो. नेक्स्ट पॉईंट आहे बिल रिसिवेबल. बिल रिसिवेबल अमाऊंट आहे 15,000. बिल रिसिवेबल ही बाळांनो तुमची असेट आहे. ओके. याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहा बिल्स रिसिवेबल 15,000. बिल्स रिसिवेबल आहेत 15,000 रुपये. चलो नेक्स्ट पॉइंट आहे वेजेस. अमाऊंट आहे 1,800. वेजेस हा फॅक्टरीमध्ये होणारा खर्च आहे, त्यामुळे याला आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेस आहेत 1,800 रुपये. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला, याला वर मी एक 2 ओळी सोडून इथं लिहितो टू वेजेस. अमाऊंट आहे 1,800 रुपये. टू वेजेस अमाऊंट आहे 1,800 रुपये.
फॉर्मॅटचा भाग आहे हा, गोष्टीवरच्या या लिहायच्या राहिलेल्या माझ्या. परचेसेस, ओपनिंग स्टॉक, इकडे सेल्स असतील, इकडे खाली असेल क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, तर सध्या पोस्टिंग कशाच गेल्या आपण, परचेसचं. परचेस आहेत वेजेसचं, वेजेस आहेत तुमचे 1,800 रुपये, वेजेस आहेत 1,800 रुपये. चलो देन यानंतर पुढे बघा काय दिलंय, डिस्काउंट अमाऊंट आहे 700. डेबिटला आलेला डिस्काउंट आपण पीएलच्या डेबिटला लिहितो, डेबिटला आलेला डिस्काउंट पीएलच्या डेबिटला टू डिस्काउंट अमाऊंट आहे 700 रुपये. इथं लिहा 700 रुपये, टू डिस्काउंट 700 रुपये. चलो देन पुढे बघा काय दिले, पुढे आहे रेंट अमाऊंट आहे, याची रेंट इथं दिलेला आहे तुम्हाला, अमाऊंट आहे याची 2,000. याला ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहा, ऑफिस मधून होणारा खर्च आहे म्हणून हा पीएल ला रेंट अमाऊंट आहे 2,000 रुपये, इनर बाजूला रेंटला 2,000 रुपये इनरला. चलो यानंतर नेक्स्ट बघूया, ऍडव्हर्टिजमेंट. ऍडव्हर्टिजमेंट आहे 3,000. ऍडव्हर्टिजमेंट हा सुद्धा ऑफिस मधून होणारा खर्च आहे, त्यामुळे याला इथंच पीएल ला टू ऍडव्हर्टिजमेंट 3,000 रुपये, इनरला लिहा 3,000. याला पण काहीतरी तिथं ऍडजस्टमेंट आहे असं दिसतंय, 3,000 रुपये इनर बाजूला. नेक्स्ट पॉइंट बघूया, नेक्स्ट आहे बॅड डेट्स. नेक्स्ट आहेत बॅड डेट्स 1,200 रुपये. याला बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे म्हणजे तोटा, हा आपण लिहितो पीएलच्या डेबिटला टू बॅड डेट्स 1,200 रुपये, टू बॅड डेट्स 1,200 रुपये, टू बॅड डेट्स 1,200 रुपये, टू बॅड डेट्स 1,200 रुपये. झालं. नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, अमाऊंट आहे 800 रुपये. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा सुद्धा प्रवास खर्च, हा सुद्धा ऑफिस मधून होणारा खर्च आहे, हा पण इथंच लिहूया पीएलच्या डेबिटला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 800 रुपये, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 800 रुपये. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 800 रुपये. चलो त्यानंतर पुढे आहेत बाळांनो परचेस, अमाऊंट दिले 40,000. परचेस हे ट्रेडिंगला आपण लिहितो, ओके, तर इनरला लिहूया सध्या परचेसेस अमाऊंट आहे 40,000 रुपये, परचेसेस अमाऊंट आहे 40,000 रुपये. पोस्टिंग बाळांनो बऱ्यापैकी तुम्हाला आता आपण एवढे प्रॉब्लेम घेतलेत, यामध्ये जे जे पॉइंट आजपर्यंत आलेले आहेत हे पॉइंटच फक्त रिपीट होत राहतात, मग ते 11वीचं वर्ष असू दे किंवा तुमचं 12वीचं वर्ष असू दे. एकदा का तुम्हाला पोस्टिंग समजलं व्यवस्थित की तुम्हाला तिथं मार्क्स हे चांगल्या पद्धतीने मिळतात पोस्टिंगचे, तर पोस्टिंग समजणं त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आपलं आहे. तर परचेस आपण लिहिले आता इथं किती, 40,000. ओके, सो यानंतर आहे परचेस नंतर मशिनरी. मशिनरी आहे 15,000 रुपये. मशिनरी लिहितो आपण बॅलन्स शीटला, मशिनरी लिहितो आपण बॅलन्स शीटच्या असेटला, असेट आहे आपली ती, तर लिहा मशिनरी 15,000 रुपये. इनरला लिहा 15,000 रुपये, इनरला लिहा 15,000 रुपये, इनरला लिहा 15,000 रुपये, ऍडजस्टमेंट आहे म्हणून. देन त्यानंतर आहे मोटर कार 18,000. मोटर कार ही सुद्धा असेट आहे आपली, तर याला लिहा इथं असेट बाजूला मोटर कार 18,000 रुपये, मोटर कार 18,000 रुपये, मोटर कार 18,000 रुपये. चलो देन यानंतर पुढे आहे बघा रिटर्न्स. डेबिटला आलेले रिटर्न आपण सेल्स मधनं वजा करतो, रिटर्न अमाऊंट आहे 1,200 रुपये. डेबिटला आलेले रिटर्न सेल्स मधनं वजा, तर सेल्सच्या खाली लिहा लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 1,200 रुपये, लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 1,200 रुपये. ठीक आहे, लेस रिटर्न्स 1,200 रुपये. चलो देन पुढे आहे बघा स्टॉक.
तारखेवरनं बघा, सॉरी, स्टॉक तारखेवरनं बघा, तारखेवरनं तुम्हाला समजते तो ओपनिंग स्टॉक आहे, बरोबर. अमाऊंट याची दिलेली आहे 10,000. ओपनिंग स्टॉक आपण लिहितो ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक, 10,000 रुपये. टू ओपनिंग स्टॉक 10,000 रुपये. टू ओपनिंग स्टॉक 10,000 रुपये. नेक्स्ट डेटर्स आहेत, अमाऊंट आहे 35,000. डेटर्स ही बाळांनो असेट आहे, बरोबर. याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहितोय डेटर्स 35,000. डेटर्स 35,000. ओके, इनरला लिहा. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड. बाळांनो कॅरेज आउटवर्ड आलं की ते आपण पीएल ला लिहितो, बरोबर. कॅरेज आउटवर्ड आलं की ते आपण पीएल ला लिहितो. हे पीएलच्या डेबिटला लिहा टू कॅरेज आउटवर्ड. टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट आहे 1,000 रुपये. अमाऊंट आहे 1,000 रुपये. ओके, कॅरेज आउटवर्ड झालं. देन पुढे आहे बघा 6% इन्व्हेस्टमेंट, अमाऊंट आहे 18,000. पण इन्व्हेस्टमेंट जे आहे ना ती आपली असेट आहे, त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे, इनरला दिले काहीतरी इन्फॉर्मेशन, याची डेट देऊन. ठीक आहे, बघूया. याला सध्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहा. इन्व्हेस्टमेंट ही असेट असते म्हणून याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहा 6% इन्व्हेस्टमेंट. डेटसला एवढी जागा सोडा, एक 4 ओळी, आणि लिहा 6% इन्व्हेस्टमेंट 18,000. इनरला लिहा. याला याच्यावर व्याज काढायचं असतं, पुन्हा आपण ते काढूया. व्याज 6% त्याचं 18,000 रुपये सध्या बॅलन्स शीटच्या असेटला इनरला लिहा. बॅलन्स शीटच्या असेटला ते इनरला लिहा 18,000 रुपये. ठीक आहे, तर मला वाटते डेबिट साइड आपण पूर्ण केली आता. यस, हा डेबिट साइड पूर्ण झालंय. मला एकदा सांगा बाळांनो, डेबिट साइडचं पोस्टिंग सगळ्यांना समजलेलं आहे का? कुणाला कुठला पॉईंट कळाला नाही वगैरे असं काही झालंय का? काही शंका आहे का यामध्ये? बोला असेल तर आपण इथं थोडंसं 1-2 मिनिट डिस्कशन इथं करूया. अथर्व समजलंय म्हणतोय, श्वेता समजलंय म्हणते, अनुजा गायत्री तुम्हाला समजले का बाळांनो? अनुजा समजलेला आहे, ओके. देन गायत्री बाळा समजले तुला? ठीक आहे, इट्स ओके. चलो, काय हरकत नाही. डेबिट साइड कंप्लीट झालाय. लेट्स क्रेडिट साइड जी आहे ती सुरू करूया. पहिल्यांदा दिलेत क्रेडिटर्स, अमाऊंट आहे 40,000 रुपये. क्रेडिटर्स अमाऊंट आहे 40,000. तर ही आपण लॅबिलिटी बाजूला लिहितो. जस्ट एक कॅपिटलला काही जागा सोडा आणि त्यानंतर लिहा क्रेडिटर्स. क्रेडिटर्स 40,000 रुपये. क्रेडिटर्स 40,000 रुपये. नंबर 1. नंबर 2, त्यात दिलेत रिटर्न्स, अमाऊंट आहे 4,500. बाळांनो क्रेडिटला आलेले जे रिटर्न आहेत ते आपण परचेस मधून वजा करतो. ठीक आहे, तर परचेस मधून वजा करूया. लेस रिटर्न्स, लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 4,500. 40 मधून 4 गेले 36, त्यातनं 500 गेले, आउटरला येतील 35,500 रुपये. आउटरला येतील 35,500 रुपये. गायत्री ओके बाळा, 35,500 रुपये. ठीक आहे, लक्षात ठेवा बाळांनो, डेबिटचे रिटर्न सेल्स मधनं वजा करतो, क्रेडिटचे रिटर्न आपण परचेस मधनं वजा करतो कायम. ओके, चलो. देन यानंतर आहे पुढे डिव्हिडंड. क्रेडिटला डिव्हिडंड आलाय म्हणजे तो आपला इन्कम आहे. क्रेडिटला आलेला डिव्हिडंड म्हणजे आपला इन्कम आहे. हा इन्कम आपण लिहितो पीएलच्या क्रेडिटला बाय डिव्हिडंड 100 रुपये. बाय डिव्हिडंड 100 रुपये. क्रेडिटला डिव्हिडंड आला म्हणजे तो इन्कम. देन सेम तसंच
क्रेडिटला आलेलं रेंट हा आपला इन्कम आहे. पीएलच्या क्रेडिटला याला लिहूया बाय रेंट 200 रुपये. बाय रेंट 200 रुपये. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे काय, सेल्स दिले तुमचे 53,200. सेल्स बाळांनो आपण लिहितो इथं ट्रेडिंगच्या क्रेडिटला 53,200. ओके, इथंच लिहा ट्रेडिंगच्या क्रेडिटला 53,200. यातनं वजाबाकी करा, हे झाले 0, हे 2, हे 5. आउटरला राहतील 52,000 रुपये. आउटरला राहतील इथं 52,000 रुपये. ओके, तर हे जे रिटर्न्स आहेत हे क्रेडिट साइड मधून आपण वजा केले सेल्स मधून, आणि हे इथं अमाऊंट जी आहे ती आउटरला आपण लिहिलेली इथं आहे. ओके. नेक्स्ट बँक लोन आहे 5,000 रुपये. बँक लोन ही लॅबिलिटी आहे बाळांनो. ओके, याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा बँक लोन 5,000 रुपये. बँक लोन 5,000 रुपये. बँक लोन 5,000 रुपये. ठीक आहे. चलो देन नेक्स्ट आहे कॅपिटल 99,700. कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहा 99,700 रुपये. 99,700 रुपये हे इथं लिहा, वजाबाकी करा, ही 700, 7, हे 8, 87,700 रुपये. 87,700 रुपये. 99,700 12,000 गेले. बरोबर आहे का? बघा काही चुकलं वगैरे असेल कॅल्क्युलेशन तर मला सांगा. पोस्टिंग आपलं कंप्लीट झालंय बाळांनो. क्रेडिट साईडचं पोस्टिंग सगळ्यांना समजलेलं आहे का? जर एकदा मला सांगा, क्विकली बोला, सो दॅट आपण ऍडजस्टमेंट पार्ट कव्हर करूया. 87,700 दॅट इज ओके, करेक्ट आहे. क्रेडिट साइड पोस्टिंग सगळं समजलेलं आहे. सर क्रेडिटरला ऍडजस्टमेंट आहे अथर्व. ओके बाळा. आदित्य यस म्हणतोय. यस, क्रेडिटर्सला ऍडजस्टमेंट आहे, ते इनरला लिहिलं पाहिजे. ओके, मी काय करतो खाली लिहितो क्रेडिटर्स आता इथं. हे मी इथं खोडतो आहे. ओके, सॉरी आदित्य. क्रेडिटचं पोस्टिंग सगळं आपलं कंप्लीट झालंय बाळांनो. इथं प्रॉब्लेमचं या समजलंय का सगळ्यांना? जरा मला सांगा. पोस्टिंग समजलं असेल तर मग ऍडजस्टमेंट पार्ट कडे आपण जाऊया. अथर्व हो म्हणतोय. ओके, गायत्री हो म्हणते. अनुजा, श्वेता, तुम्हाला समजलंय बाळांनो? श्वेता, अनुजा दोघींना पण समजले. ओके, ग्रेट, थँक्यू. चलो, तर काय हरकत नाही. आता ऍडजस्टमेंट बघूया वन बाय वन. पहिली ऍडजस्टमेंट आहे बघा, क्विकली बघूया, थोडंसं वेळ आपल्याला पुरेल म्हणजे. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, जी आहे 27,000 रुपये. बघा क्लोजिंग स्टॉक प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट करतो. त्यानुसार पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक इथं समोर लिहा सगळ्यांनी, याच्या 27,000 रुपये. याच्या समोर लिहा 27,000 रुपये. नंबर 1, 27,000 रुपये. नंबर 2, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते, त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक 27,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक 27,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक 27,000 रुपये. पहिला केला ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा केला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला 27,000 रुपये. नंबर 2 बघूया, चार्ज डिप्रिसिएशन ऑन मशिनरी अँड मोटर कार 10% अँड 5% रिस्पेक्टिव्हली. बघा 2 गोष्टींना डिप्रिसिएशन आहे, मशिनरी आणि मोटर कार. 10 आणि 5 म्हणजे मशिनरीला पहिलं आहे 10%. तर मशिनरीवर पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. डिप्रिसिएशन म्हणल्यावर पहिल्यांदा असेट मधनं वजा, तर मशिनरी मधनं वजा करूया लेस डिप्रिसिएशन 10%, 1,500 रुपये. ओके, 15,000तून 1,500 गेले, राहतात किती? 13,500 रुपये. 13,500 रुपये पहिली गोष्ट. ह्याचे झाले 10%.
मोटर कारला किती आहे 5%. तर याचे पण करूया लगेच लेस डिप्रिसिएशन 5%. 18,000च्या 5%, 10% येतील 1800. मग 1800च्या निम्मे 5% ना 1800च्या निम्मे येतात किती 900. तर हे इथं वजा करूया, हे राहतात किती 17,100. आउटरला राहतील 17,100. पहिल्याचं आलं 1500 रुपये, दुसऱ्याचं आलं बाळांनो 900 रुपये. आता हा झाला या डिप्रिसिएशनच्या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. आपण दुसरा इफेक्ट करतो कुठं पीएलच्या डेबिटला, बरोबर. तर पीएलच्या डेबिटला याचा दुसरा इफेक्ट करूया. डिप्रिसिएशन खर्च आहे 1500 आणि 900 टू डिप्रिसिएशन 1500 आणि 900. काय काय इकडं मशिनरी आणि मोटर कार. पंधरा आणि 9 आउटरला येतात किती 24. 15 आणि 9 आउटरला येतात किती 24. ओके. सो हे झाले डिप्रिसिएशन मशिनरी आणि मोटर कारला 1500 आणि 900 2400 रुपये. सो ही ऍडजस्टमेंट आपली कंप्लीट झाली. देन क्रिएट आरडीडी 5% ऑन डेटर्स. अरे एकच आहे वाटतं. अच्छा, डेटर्सला 5% आरडीडी करायला सांगितलंय. डेटर्सवर आरडीडी आपण काय करतो डेटर्स मधनं वजा करतो. ठीक आहे, डेटर्स मधनं तो वजा करतो. तर डेटर्सच्या खाली लेस आरडीडी 5%. 35,000च्या 5%. बघा 35,000च्या 10% येतील 3,500. त्याच्या निम्मे 3,500च्या निम्मे म्हणजे बाळांनो येतात ते 1750. 1750. ओके. तर हे वजा करा. 1750 0 5 8 आणि 2 10 3 आणि 2 5 आणि हे 3 33,250. 33,250. ओके. डेटर्स मधनं आरडीडी वजा केला. हे झालं बेसिक पहिला आपला. नंबर 2, डेटर्सचा जो आरडीडी आहे तो आपण लिहितो कुठं पीएलच्या डेबिटला. ओके. तर पीएलच्या डेबिटला लिहा टू आरडीडी. टू आरडीडी अमाऊंट आहे 1,750 रुपये. टू आरडीडी 1,750 रुपये. सो बेसिक ऍडजस्टमेंट आहेत बाळांनो, ज्या आपण रोज करत आलेलो आहे त्या बेसिक ऍडजस्टमेंट आहेत. काय फार अवघड ऍडजस्टमेंट यामध्ये नाहीये. ओके. नेक्स्ट वन दॅट इज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 5% पर एनम. बघा ही ऍडजस्टमेंट काय दिले, थोडंसं वर्किंग आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सांगितलंय 5% पर एनम. जरा बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आहेत 5% पर एनम. ओके, 5% पर एनम. तर आता इथं ड्रॉइंग किती आहेत बाळांनो, ड्रॉइंग आहेत तुमच्या इथं लिहिलेत बघा आपण 12,000. ओके. तर 12,000च्या 5%, 5%, 12,000च्या 5%, ते 1200 म्हणजे हे येतात किती 600. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची अमाऊंट किती येते 600. आता जरा बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जे असतं 600 रुपये जे आहे ते पहिल्यांदा आपण यातनं वजा करायचं. पहिल्यांदा आपण यातून वजा करायचं आहे. लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अमाऊंट आहे 600 रुपये. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अमाऊंट आहे 600 रुपये. इथं 87,100 राहतील वजाबाकी केल्यावर. इथे राहतील 87,100 रुपये. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वजा केला आपण, पहिली गोष्ट. त्याचं कॅल्क्युलेशन परत लिहा तुम्ही, आता लिहायची काही गरज नाहीये. पहिल्यांदा इफेक्ट काय, तर ड्रॉइंग काय करतो आपण कॅपिटल मधनं वजा करतो. तर हे लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 600 रुपये. 87,600 600 गेले, 87,700 600 गेले 87,100. पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा आपला इन्कम असतो. याला इथं पीएल ला लिहा बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स
इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अमाऊंट आहे तुमची किती? 600 रुपये. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अमाऊंट आहे 600 रुपये. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अमाऊंट आहे 600 रुपये. ठीक आहे. सो ही ऍडजस्टमेंट बाळांनो इथं कंप्लीट केली. थोडंसं पटकन घेतो म्हणजे वेळ पुरेल. सेकंड 5 नंबर काय सांगितलंय? तर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 3%. क्रेडिटर्सवर 3% डिस्काउंट सांगितलाय. वजा करायचा तो डिस्काउंट बाळा. इथं बघा लेस डिस्काउंट 3%. ओके. आता 40,000च्या 3%, 4 त्रिकून 12, तर हे येतात बाळांनो 1200 रुपये. हे येतात 1200 रुपये. बघा 40 मधनं एक गेले 39, 39 मधनं 200 गेले म्हणजे 38,800 रुपये येतील. आउटरला येतील 38,800. बघा 38,800. आता हा झाला पहिला इफेक्ट, डिस्काउंट आपण यातनं वजा केला. आता दुसरा इफेक्ट करायचा काय लॉजिक आहे त्यामागं? तर क्रेडिटर्स म्हणजे जे कर्ज होतं ते होतं 40,000 वर्षाच्या सुरुवातीला देणं आहे 40,000. ते वर्षाच्या शेवट 38,800 झालं म्हणजे देणं कमी झालं. हा आपला फायदा आहे. कर्ज कमी होणं, कर्ज माफी होणं हा आपला फायदा आहे. म्हणून हे फायदे असतात ते पीएलच्या लिहितो आपण क्रेडिटला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अमाऊंट आहे 1200 रुपये. बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अमाऊंट आहे 1200. पीएलच्या क्रेडिटला याचा आपण दुसरा इफेक्ट केलेला आहे. पीएलच्या क्रेडिटला आपण याचा दुसरा इफेक्ट केलेला आहे. पहिला क्रेडिटर्स मधनं वजा, दुसरा पीएलच्या क्रेडिटला. तर ही ऍडजस्टमेंट इथं आपली या पद्धतीनं कंप्लीट होते आहे. चलो नेक्स्ट ऍडव्हर्टिजमेंट 1000 इज प्रीपेड. ऍडव्हर्टिजमेंट प्रीपेड आहे 1000 रुपये. नॉर्मल ऍडजस्टमेंट आहे. प्रीपेड म्हणलं की पहिल्यांदा वजा करायचं. लेस प्रीपेड 1000. 3 मधनं एक गेले, आउटरला येतील 2000. पहिली गोष्ट. दुसरं प्रीपेड म्हणजे असेट असते. तर इथं प्रीपेड असेटला लिहा प्रीपेड ऍडव्हर्टिजमेंट 1000. प्रीपेड ऍडव्हर्टिजमेंट 1000. ओके. प्रीपेडची ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येते. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मी भरपूर वेळेला बोललेलो आहे याबद्दल. चलो देन लास्ट वन दॅट इज आउटस्टँडिंग रेंट जे आहे 1500. आउटस्टँडिंग रेंट 1500. रेंट आउटस्टँडिंग म्हणलं की पहिला इफेक्ट ऍड. ओके ऍड आउटस्टँडिंग 1500 रुपये. ऍड आउटस्टँडिंग 1500 रुपये. 2000 अधिक 1500 म्हणजे आउटरला येतील इथं 3500. 3500 रुपये. 3500 रुपये. नंबर 2 आउटस्टँडिंग म्हणजे असतं आपलं देणं. देणं लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग रेंट 1500. आउटस्टँडिंग रेंट 1500 रुपये. आउटस्टँडिंग रेंट 1500 रुपये. सो खाली दिलेल्या ज्या ऍडजस्टमेंट होत्या प्रॉब्लेमच्या त्या आपण इथं सगळ्या पूर्ण केल्या बाळांनो. बरोबर आहे. खाली ज्या इथं 1 बाय 1 लाईक दिस वन ह्या सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत तुमच्या या सगळ्या तुम्ही इथं कंप्लीट केल्या. आता एक ऍडजस्टमेंट इथं राहिलेली आहे. जरा इथं बघा. ही जी आहे इन्व्हेस्टमेंटला 6% इन्व्हेस्टमेंट आहे. 1 सप्टेंबरला केले 2018ला आणि 18,000 रुपये याची अमाऊंट इथं आहे. ही ऍडजस्टमेंट काय आहे जरा बघूया. याची वर्किंग नोट करावी लागेल. समजून घ्या पहिल्यांदा व्यवस्थित काय आहे. तर बघा यांनी काय पॉइंट दिलाय. तर हा पॉइंट आहे की 6% इन्व्हेस्टमेंट आहे. 6% इन्व्हेस्टमेंट आहे. किती रुपयाची? 18,000ची. ओके. आणि ही कधी केली आहे आपण? तर 1 सप्टेंबर 2018ला ही केली आहे. 1 सप्टेंबर 2018ला. नाऊ आता हे संपते कधी वर्ष आपलं? तर 31 मार्च 2019ला. ओके. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट या वर्षात किती महिने आपल्याकडे आहे? तर ही आहे 31 मार्च पर्यंत 2019चा. सो हा कालावधी किती आहे? तर सप्टेंबर, ऑक्टोबर,
नोव्हेंबर डिसेंबर सॉरी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. तर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही आपल्याकडे आहे बाळांनो या कालावधीसाठी, दॅट इज ऑफ 7 मंथ्स, 7 महिन्यांचा हा कालावधी आहे, त्यासाठी ही आपल्याकडे आहे. आता याच्यावर व्याज काढावं लागेल. गुंतवणूक केली तर व्याज मिळणार. ओके, सो 18,000च्या 6% किती येतात? 18,000च्या 6% बघा जरा, 18,000च्या 6% 1,080 रुपये. ओके, हे येतात 1,080 रुपये. आता हे जे 1,080 आहेत हे आहेत 12 महिन्यांसाठी. इन्व्हेस्टमेंट आहे तिथं 7 महिन्याला, मग किती रुपये? तर हे सोडवावं लागेल. 7/12 गुणिले 1,080, 7/12 गुणिले 1,080 रुपये, तर हे येतात 630 रुपये. हे येतात 630. मी पुन्हा याचा स्क्रीनशॉट सेंड करेन बाळांनो, तेव्हा लिहा. थोडा वेळ कमी राहिलाय त्यामुळे याला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. तर हे 630 रुपये आहेत. याला पहिल्यांदा 630 ला इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करा. इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करा. 18,730 पहिली गोष्ट. दुसरा इफेक्ट करायचा आहे पीएलच्या क्रेडिटला. प्रॉब्लेम बाळांनो मी क्लोज करत नाही, तुम्ही क्लोज करा, वेळ अपुरा आहे त्यामुळं. पीएलच्या क्रेडिटला घ्या. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, मी स्क्रीनशॉट सेंड करतो परत. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 630. ओके, मी स्क्रीनशॉट सेंड करतो तुम्हाला. लास्टच्या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट केले का बघा. एक तर असेट मध्ये ऍड केलं त्या आणि पीएलच्या क्रेडिटला घेतलं. प्रॉब्लेम तुम्ही क्लोज करा आणि मला उत्तर काय आहे ते व्हॉट्सअपला पाठवा. मी तुम्हाला याचे स्क्रीनशॉट